नमस्कार मंडळी, आमच्या ओळख विदर्भाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण विदर्भातील नागपूर जिल्ह्यात असलेल्या पारशिवनी तालुक्यातील घोगरा महादेव हे धार्मिक आणि पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी आलेलो आहोत। चला तर मग तुमचा अमूल्य वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, हे जे घोगरा महादेव आहे ते स्थळ हे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या तालुक्यात आहे। पारशिवनीपासून साधारण 7 ते 8 किलोमीटर आणि नागपूरपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे। इथं येण्यासाठी आपण बसनं वगैरे किंवा स्वतःच्या साधनाने येऊ शकतो। मित्रांनो, हे जे स्थळ आहे हे पेंच नदीवर आहे आणि पेंच नदीवर असं सुंदर असं एक महादेवाचं सुंदर मंदिर आहे आणि इथं पावसाळ्यामध्ये सतत पूर वाहत असल्यामुळे या दगडांचा साईज बघा मित्रांनो, खूप सुंदर असा स्ट्रक्चर तयार झालेला आहे। इथं सतत पाणी वाहत असतो आणि नदीला पुराचा जो प्रवाह आहे तो या दिशेने जात असल्यामुळे या दगडांचा जो आकार आहे असा, म्हणजे तुम्ही जर का निरीक्षण करून बघितले तर तो साईज हा अशा पद्धतीने पाहायला मिळतो। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूप पाणी असतो, मग त्यामुळे उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातच या स्थळाला भेट देणं खूप चांगलं राहील। तर तो जो आहे तो इथला जो घोगरा महादेव म्हणून प्रसिद्ध असलेला, महाशिवरात्रीला खूप भव्य इथे यात्रा भरते आणि तिथे तो मंदिरसुद्धा पावसाळ्यामध्ये डुबतो असं इथले स्थानिक लोक सांगतात। तर त्या विचार करा तुम्ही, त्या पाण्याची पातळी किती असेल आणि पाण्याचा स्पीड वगैरे किती असेल। पाण्याचा खूप स्पीड जास्त असल्यामुळे या दगडांना जो स्ट्रक्चर तयार झालेला आहे तो खरंच खूपच सुंदर पाहण्यासारखा झालेला आहे। तर मित्रांनो, खरंच एकदा या स्थळाला भेट द्या, नक्कीच तुम्हाला मजा आल्याशिवाय राहणार नाही। या घोगरा महादेव मंदिराचा इतिहास हा फारच प्राचीन आहे। अशी खाती आहे की या ठिकाणी महादेव हे स्वतः प्रकट झाले होते आणि म्हणूनच इथलं शिवलिंग हे स्वयंभू मानलं जातं। श्रावण महिना असो, महाशिवरात्री असो किंवा सोमवार या दिवशी इथे मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात। जंगलाच्या शांततेत गुंफलेली दगडांची ही रचना खरंच मनाला आध्यात्मिक आणि सौंदर्याच्या दृष्टीने दोन्ही प्रकारचं समाधान देतं। इथल्या दगडांमध्ये निसर्गाची कला लपलेली आहे। कुठे शिवलिंगासारखा आकार तर कुठे गुहेसारखं वळण, हे सगळं काही अगदी नैसर्गिक पण तरीही अद्भुत असं दिसतं। इथलं प्रत्येक दगड, प्रत्येक वळण इथं काहीतरी सांगतं। जणू हे ठिकाण एक मौनातील महाकाव्य आहे आणि जे निसर्गानं लिहिलंय। या घोगरा महादेव परिसरातील दगडांची रचना खरंच इतकी अनोखी आहे की ती पाहताना एकाच वेळी अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग याचा अनुभव घेता येतो। इथला फक्त मंदिरच नाही तर इथला परिसर सुद्धा खूपच आकर्षक आहे। जुलै ते ऑक्टोबर या काळात तुम्हाला इथे लहानसा धबधबा देखील पाहायला मिळतो। ट्रेकिंगसाठी, लग्नाच्या प्री वेडिंगच्या फोटोग्राफीसाठी, सिनेमातील सीनच्या चित्रीकरणासाठी किंवा लोकल अल्बमच्या गाण्याचा भाग हा शूट करण्यासाठी इथं लोक आवर्जून येत असतात। इथं खाण्यापिण्याच्या सुद्धा छोटे मोठे स्टॉल लागलेले आहेत। बाजूला जंगल भाग असल्यामुळे थोडी काळजी सुद्धा नक्की घ्या आणि प्लास्टिक ही कचरा कुंडीतच टाका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आल्यावर निसर्ग आणि अध्यात्म या दोघांचा सुद्धा एकत्र अनुभव घ्या। मित्रांनो, आपल्या विदर्भामध्ये खनिज संपत्ती, बऱ्यापैकी जलसंपत्ती आणि प्राणी संपत्ती आहेत, परंतु असे अनेक निसर्ग सौंदर्यसुद्धा आहे, परंतु त्यांची माहिती ही आपल्यापर्यंत न पोहोचल्यामुळे आपण त्या गोष्टीपासून अलिप्त आहोत। मात्र ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे। आपण मध्य प्रदेशामध्ये गेल्यानंतर एक भेड़ाघाट नावाचा असाच एक पर्यटन स्थळ आहे आणि तसंच पर्यटन स्थळ हे आपल्या नागपूर जिल्ह्यामधील पारशिवनी तालुक्यातसुद्धा आहे। त्याला मिनी भेड़ाघाट म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। असं सुंदर एक पेंच नदीच्या कुशीमध्ये वसलेलं
आणि दगडांचा जो आकार आहे तो आकार एकदम असा खूप असा कलात्मक सौंदर्य दृष्टीने एकदम नटलेला आहे. मित्रांनो, खरंच हा जो पाण्याचा वाहता झरा आहे त्या झऱ्यामध्ये येणारे पर्यटक हे इथं आंघोळ वगैरे करत असतात, परंतु त्याची तितकीच काळजी घेणे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण नागपूर जिल्ह्यामधील असलेल्या पारशिवनी तालुक्यात असलेल्या घोगरा महादेव या ठिकाणी येऊन नक्कीच या पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून त्याचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि विदर्भातील गोष्टी बघण्याची आवड असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा विदर्भातील कुठल्या तरी नवीन स्थळासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदित राहा. धन्यवाद.